आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात। अतिशय कमी वेळात आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया। कोडेक्स समितीने कोणत्या मसाल्यासाठी जागतिक मानके अंतिम केली आहेत? तर त्याचं उत्तर आहे कोथिंबीर, काळी वेलची आणि व्हॅनिला या 3 मसाल्यांसाठी। प्रश्न 2, 2026च्या हिवाळी ऑलिम्पिक मशाल रिलेसाठी मशाल वाहक म्हणून कोणाची निवड केली आहे? तर त्याचं उत्तर आहे अभिनव बिंद्रा यांची। प्रश्न 3, भारताने कोणत्या देशात त्यांच्या तांत्रिक मिशनला पूर्ण दूतावासाचा दर्जा दिला? तर त्याचं उत्तर आहे अफगाणिस्तान मधील। प्रश्न 4 पाहूया। क्रिस्टन प्रेसने कोणत्या खेळातून नुकतीच निवृत्तीची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे फुटबॉल या खेळातून। प्रश्न 5, कोणत्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक केदार लेले यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा जाहीर केला? तर त्याचं उत्तर आहे कॅस्ट्रॉल इंडियाच्या। प्रश्न 6, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर IUCN चे 90वे सदस्य कोण बनले? तर त्याचं उत्तर आहे तुवालू देश। प्रश्न 7 पाहूया। महिला एकदिवसीय सामन्यात 1000 धावा पूर्ण करणारी खेळाडू कोण बनली? तर त्याचं उत्तर आहे प्रतीक रावल हे। प्रश्न 8, संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेचे 16वे सत्र कुठे पार पडले? तर त्याचं उत्तर आहे जिनेवा इथे। प्रश्न 9, युरोपियन युनियनने जानेवारी 2028 पासून कोणत्या देशातून होणाऱ्या सर्व ऊर्जा आयातीवर बंदी घालण्याची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे रशिया देशातील। प्रश्न 10 पाहूया। जपान भारत सागरी सराव जिमेक्स 25 मध्ये कोणत्या भारतीय नौदलाच्या जहाजाने भाग घेतला आहे? तर त्याचं उत्तर आहे INS सह्याद्रीने भाग घेतला आहे। प्रश्न 11, प्रसिद्ध झालेल्या अन्न आणि कृषी संघटनेच्या अहवालानुसार एकूण वन क्षेत्राच्या बाबतीत भारताने जागतिक स्तरावर कोणते स्थान मिळवले आहे? तर त्याचं उत्तर आहे 9वे स्थान मिळवले आहे। प्रश्न 12, कोणत्या देशाने अलीकडेच काफला पद्धत रद्द केली? तर त्याचं उत्तर आहे सौदी अरब देशाने। प्रश्न 13 पाहूया। नुकताच निंगोल चाकोबा उत्सव कुठे साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे मणिपूर राज्यामध्ये। प्रश्न 14, सिव्हिल मिलिटरी फ्युजन ॲज अ मेट्रिक ऑफ नॅशनल पॉवर अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह सिक्युरिटी हे पुस्तक कोणी प्रकाशित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे राज शुक्ला यांनी। प्रश्न 15, आशियान शिखर परिषदेची पुढील आवृत्ती कोणती असेल? तर त्याचं उत्तर आहे 47वी आवृत्ती असेल। प्रश्न 16, 2025च्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत रंजना यादवने मुलींच्या 5000 मीटर चालण्याच्या शर्यतीत कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे रौप्य पदक। असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत जर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।